शिष्य महाराज आत्मा सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप आहे. मिळालं का तुम्हाला काही? आत्मा सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. या म्हणण्याने सत चित आणि आनंद या आत्म्याचे अवयव झाले आणि त्या अवयव भेदामुळे आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद सिद्ध होतो. भेद 3 प्रकारचे आहेत. बोलून झालेलं आहे, सांगून झालेलं आहे. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय 3 भेद आहेत. ब्रह्मामध्ये कुठलेही भेद नाही. पूर्व पक्षाने विचारलं आहे, आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे असं तुम्ही म्हणता. तर हे काय झाले? आत्म्याचे अवयव झाले ना. तर आत्म्याचे अवयव झाले तर हा हात या हातापासून भिन्न आहे की नाही? हा हात या पायापासून भिन्न आहे की नाही? मग भेद झाला की नाही? याला स्वगत भेद म्हणतात. स्वगत भेद सिद्ध होतो. या शंकेचे समाधान सांगावे. श्री गुरु बाबा रे, सच्चित आनंद एकच आहे. काय म्हणतात? सच्चित आनंद एकच आहे. हे परस्पराहून भिन्न नाही. जर त्या आत्म्याचे गुण असते तो परस्पर भिन्न असते. ते जर आत्मस्वरूपच आहे मग भिन्नता नाही, म्हणून भिन्न नाही. काय लक्षात आलं? ते जर आत्म्याचे गुण असते तो परस्पर भिन्न असते. ते आत्मस्वरूप आहेत म्हणून भिन्न नाही. लक्षात येत आहे का? सच्चित आनंद ही काय आहे? एकच आहे. आत्म्याचे गुण आहेत का? गुण नाहीत. बरोबर आहे. या आत्म्याचे गुण नाहीत. गुण असते तर परस्पर भिन्न असते ना. काय हे जर गुण असते तर परस्पर भिन्न असते. पण ते गुण नाहीत, ते आत्मस्वरूप आहेत म्हणून भिन्न नाही. अरे श्रोत्याला आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्याकरता वेदाने सांगितलंय आत्मा कसा आहे म्हणून सांगितले आहे. श्रोत्यात जे काही ज्ञान असते ते असत, जड आणि दुःखरूप पदार्थाचं आहे. श्रोत्यांना जे काही ज्ञान असते ते असत, जड आणि दुःखरूप पदार्थाचेच असते. आत्मा कसा आहे? आत्मा कसा आहे? आत्मा असतरूप नाही. आत्मा असतरूप नाही असं सांगण्याकरता सत शब्दाचा प्रयोग केला आहे. आत्मा असतरूप नाही. असतरूप नाही 2 न आलेले आहेत ना, म्हणजे सत. आत्मा असतरूप नाही असे सांगण्याकरता सत शब्दाचा प्रयोग केला आहे. जड आणि प्रकाश रूप नाही असे सांगण्याकरता चित शब्दाचा प्रयोग केला आहे. आणि दुःखाहून वेगळा आहे असे सांगण्याकरता आनंद शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणून आत्मा सच्चिदानंद पदाचा विषय नाही. बरोबर आहे. सच्चिदानंद पदाचा विषय आत्मा नाही. मग सच्चित आनंद ही पदे कशासाठी? सच्चित आनंद ही पदे असत. सत कशासाठी?
असत नाही आहे. चित कशासाठी? जड नाही. आनंद कशासाठी? दुःख नाही. याचा निषेधा करता. म्हणजे काय? सत म्हटलं असत नाही वर लिहा. सत म्हणजे काय? असत नाही. चित म्हणजे काय? जड नाही वर लिहायचं. चित म्हणजे काय? दुःख रूप नाही. यांच्या निषेधाकरिता आहे. बरोबर आहे. जसा अग्नी उष्णता व प्रकाश रूप आहे. अग्नी कसा आहे? उष्णता व प्रकाश रूप. अग्नी उष्णता व प्रकाश रूप आहे. परंतु उष्णता प्रकाशाहून वेगळी आहे काय? भिन्न नाही. नाही. किंवा प्रकाश उष्णतेहून वेगळा आहे का? नाही. अधोरेखा करायला. त्याचप्रमाणे सत चित आनंद ही 3 पद आहेत, पण त्याचा अर्थ परस्पराहून भिन्न नाही. एक रूपच आहे. अधोरेखा करा. तसाच सच्चिदानंद रूप आत्मा आहे. शास्त्रात ब्रह्माचे लक्षण हे सच्चिदानंद रूप सांगितलंय. निर्णय काय होतो? आत्म्याचे लक्षण काय? सच्चिदानंद. ब्रह्माचं लक्षण काय? सच्चिदानंद. मग काय झालं? लक्षण एक झालं ना. मग आत्माही तोच, ब्रह्मही तोच. म्हणून आत्मा ब्रह्मरूपच आहे. बरोबर आहे. ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूपच आहे. काय आता ब्रह्म आणि आत्मा हे 2 शब्द दिसत आहेत ना. 2 शब्द असतील तर त्याचे 2 अर्थ असले पाहिजे. आत्मा हा शब्द वापरलाय, त्याचा अर्थ भिन्न असला पाहिजे. ब्रह्म शब्द तिथे लिहिला आहे ना, मग त्याचा अर्थ भिन्न असला पाहिजे. हे ना. मुंड म्हटलं का तुम्हीच येणार, आणि फड म्हटलं तर तुम्हीच येणार. बरोबर आहे ना. तर मुंडे या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे ना. तसंच फड या शब्दाला सुद्धा काय वेगळा अर्थ आहे. तसाच 2 शब्दाचे प्रयोग झाले ना, आत्मा आणि ब्रह्म. मग 2 पदार्थ असले पाहिजे, 2 वस्तू असल्या पाहिजे. ब्रह्म शब्दाचा अर्थ करूया. कशाचा? ब्रह्म शब्दाचा अर्थ करूया. या अर्थावरून आत्मा काय? ब्रह्मरूपच आहे. बरोबर आहे. ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूपच आहे. बरोबर आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? व्यापक असा आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? व्यापक असा आहे. व्यापक कोणाला म्हणायचं? कोणाचं नाव व्यापक? देशाने ज्याचा अंत होत नाही त्यास व्यापक म्हणतात. है ना. ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला. बरोबर. ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर त्याचा देशाने अंत होणारच ना. कारण ब्रह्म भिन्न, आत्मा भिन्न. तर ब्रह्माचा देश भिन्न, आत्म्याचा देश भिन्न. तर ब्रह्माचा देशाने अंत झाला ना,
म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी आत्मा नाही, ज्या ठिकाणी आत्मा आहे त्या ठिकाणी ब्रह्म नाही, असाच अर्थ होणार की नाही? बरोबर आहे. आता बघा, ज्याचा देशाने अंत होतो ना त्याचा कालानेही अंत होतो. काय होतं? ज्याचा देशाने अंत असतो त्याचा कालाने अंत होतो, असा नियम आहे ना. अधोरेखा करा. ज्याचा देशाने अंत असतो त्याचा कालानेही अंत होतो, असा नियम आहे. तसा कालाने आत्म्याचाही अंत होईल. ज्याचा अंत होतो त्याला काय म्हणतात? अनित्य. काय म्हणतात? ज्याचा अंत होतो त्यास अनित्य म्हणतात. आणि आत्म्याचा अंत केव्हाही होत नाही. असे आत्म्याला सत म्हटलंय ना. आत्म्याच्या सद्रूप प्रतिपादनात आत्म्याचा अंत केव्हाही होत नाही असं सांगितलंय ना. म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न म्हणणे योग्य नाही. आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानले तर ब्रह्म काय बनेल? अनात्मा होईल. काय? आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानले तर ब्रह्म का होईल? आत्मा नाही, म्हणजे अनात्मा होऊन जाईल ना. आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानले तर ते अनात्मा होईल. घटादी अनात्म पदार्थ जड आहे. बरोबर आहे. घटादी हे आत्मा नाही ना, अनात्मा आहे, जड आहे. म्हणून आत्म्याहून भिन्न मानलेले ब्रह्मही जड होऊन जाईल. अनात्मा असल्यामुळे जड होऊन जाईल. जसे घटादी आत्म्यापेक्षा भिन्न आहेत ते जड आहे. म्हणून आत्म्यापेक्षा भिन्न ब्रह्म जड होईल. बरोबर आहे. म्हणून आत्म्याहून भिन्न मानलेले ब्रह्मही जड होईल. म्हणून काय करावं? निर्णय काय करावा लागतो? याकरता काय बोला ना. आत्म्याहून ब्रह्म किंवा ब्रह्माहून आत्मा भिन्न नाही, ब्रह्मरूपच आहे. अधोरेखा करा. तुम्हाला सर्दी झालेली दिसते हो ना, नाकाला सारखा. सारखा संपूर्ण संसाराचे अधिष्ठान कोण? संपूर्ण संसाराचे अधिष्ठान कोण? हा, ब्रह्म. आणि मायेचं अधिष्ठान कोण? हा, ब्रह्मच ना. काय? संपूर्ण संसाराचे अधिष्ठान, प्रपंचाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. मायेचे अधिष्ठान कोण? तेच सांगतात. चैतन्य सर्व प्रपंचाचे आणि प्रपंचाचे कारण मायेचे अधिष्ठान आहे. अधोरेखा करा. एक चैतन्य सर्व प्रपंचाचे आणि प्रपंचाचे कारण जे मायेचे अधिष्ठान आहे. म्हणून त्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात. व्यापक आहे म्हणून त्याला काय म्हणतात? ब्रह्म. बृहस्पत ब्रह्म असं म्हणतात. मोठं असल्यामुळे ब्रह्म. सगळ्यात मोठं कोण आहे? ब्रह्म. अविद्या
आता अविद्या, अविद्या कुठे असेल सांगा बरं? देहामध्ये ना. अविद्या आणि व्यष्टी देहाधिकाचं अधिष्ठान आहे. म्हणून कोण आहे? त्याला ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचंच काय म्हणतात? आत्मा. बरोबर आहे. अविद्येचे अधिष्ठान आणि देहाधिकाचे अधिष्ठान आहे. म्हणून त्या ब्रह्माचंच काय म्हणतात? आत्मा. संपूर्ण जगाचा विचार केला गेला तर जगत प्रपंच ब्रह्मांड आणि त्याचं सगळ्याचं कारण म्हणजे माया. या दोघांचंही अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. हे झालं समष्टी. समष्टी म्हणजे व्यापक सगळं. व्यष्टी म्हणजे देहापुरतं, आपल्या घरापुरतं, देहापुरतं. देहाचं कारण कोण? अविद्या. त्याचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. देहाधिकाचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. आणि देहाधिकाचं कारण कोण? अविद्या. त्याचाही अधिष्ठान कोण? ब्रह्म. पण व्यक्ती असल्यामुळे त्या ब्रह्मालाच काय म्हटलं जातं? आत्मा म्हटलं जातं. लक्षात येत आहे का? काय हे पिंड, हे का ब्रह्मांड. ब्रह्मांडाचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. बरोबर आहे. ब्रह्माचं कारण कोण? ब्रह्मांडाचं कारण कोण? माया. तिचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. समष्टीचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. व्यष्टी कोण आले? अविद्या आणि देह. या दोघांचंही अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. पण ते ब्रह्म व्यष्टी झालं की त्याला म्हटलं जातं आत्मा. त्याला काय नाव दिलं जातं? आत्मा नाव दिलं. हे झालं का? तिचं समजलं का? एक चैतन्य सर्व प्रपंचाचं आणि प्रपंच कारण मायेचं अधिष्ठान आहे म्हणून ब्रह्म म्हणतात. अविद्या आणि व्यष्टी देहाधिकाचं अधिष्ठान आहे म्हणून त्या ब्रह्मासच आत्मा म्हणतात. बरोबर आहे. अधोरेखा करा. म्हणून त्या ब्रह्माचंच आत्मा. व्यष्टी आलं का त्याला काय म्हणायचं? आत्मा म्हणायचं. समष्टी झालं का त्यालाच काय म्हणायचं? ब्रह्म. काय म्हणायचं? समष्टी अधिष्ठान कोण? ब्रह्म. व्यष्टी अधिष्ठान कोण? आत्मा. ते ब्रह्मच आहे पण म्हणताना आपण त्याला काय म्हणतो? आत्मा म्हणतात. आता तत्पद आहे कितीतरी वेळेला झालेलं आहे. त्या तत्पदाचं वाच्य कोण? ईश्वर ना. मग तत्पदाचं लक्ष कोण? ब्रह्म म्हणतात. बरोबर आहे. अधोरेखा करो. तत्पदाच्या लक्षास काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. आणि वाच्यास काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. त्वंपद लक्षास काय म्हणतात? आत्मा म्हणतात. त्वंपदाच्या लक्षास काय म्हणतात? आत्मा म्हणतात. ईश्वराचा साक्षी जो आहे हे तत्पदाचे लक्ष आहे आणि जीवपदाचा साक्षी त्वंपदाचे लक्ष आहे. एकदा निर्णय करा आणि लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा तत्वमसी तत्वमसी आपली पाठ सोडणार नाही. लक्षात आहे ना? तत्वमसी हे महावाक्य आपली पाठ सोडणार नाही. वेदांतात असणार तर तुम्हाला या तत्पदाचा विचार सतत करावा लागेल. बरोबर आहे. तर तत्पदाचं वाच्य कोण? बोला ताई. तत्पदाचं वाच्य कोण? ईश्वर.
आणि तत्पदाचं लक्ष कोण? ब्रह्म. त्वम पदाचं वाच्य कोण? जीव. आणि त्वम पदाचं लक्ष कोण? कुटस्थ आत्मा म्हणजे आत्मा. लिहून घ्या, वहीत घ्या, वर लिहून घ्या, जिथे जागा असेल तिथून घ्या, असं लिहा. वर लिहायचं तत्पद. काय लिहा? तत्पद. नंतर असं करायचं, उलटा भी असा. इकडे एक बाण करायचं, इकडे एक बाण करायचं. तत्पदाचा वाच्य लिहा ईश्वर एका जागी, एका बाजूला. तत्पदाचं लक्ष लिहा ब्रह्म. झालं? हे आता विसरू नका. झालं? आता तिकडे लिहा त्वम पद. तुम्ही आराम करा. का हो? जाऊन आराम करा, तुम्हाला त्रास होतोय. त्वम पदा. त्वम पदाचं वाचक जीव. जीव. आणि त्वम पदाचं लक्ष कोण? आत्मा किंवा कुटस्थ, काही म्हणा. कुटस्थ आत्मा. झालं का? आता हे विसरायचं नाही. कितीतरी वेळा आपण केलेलं आहे, पण परत परत आपणाला नवं काहीतरी वाटतंय. असं नका करू. विचारल्यावर सांगता आलं पाहिजे. आता महावाक्य कोणतं ते लिहावर तत्वम असे. काय तत्वम असे हे महावाक्य आहे. बरोबर आहे? त्याच्यामध्ये पद किती आहेत? तत्वम आणि अशी. त्याच्यामध्ये तत्पदाचा अर्थ करायला गेला, त्याच्यात अर्थ दोन होता. एक वाच्य अर्थ होतो, तो ईश्वर. आणि तत्पदाचा लक्ष अर्थाला करायला गेलो तो ब्रह्म होतो. मग इथे त्वम पद आहे, त्याचा वाच्य अर्थ करायला गेला तर कोण मिळतो? जीव मिळतो. आणि लक्ष करायला गेलो तो आत्मा मिळतो. आणि या ठिकाणी अशी म्हणजे आहेस असा अर्थ. ते तू आहेस असंच म्हटलेलं आहे. ते याच्यामध्ये आता प्रत्येक पदाचे दोन अर्थ झाले ना. तत्पदाचे दोन अर्थ ईश्वर, लक्ष पदार्थ कोण आहे? ब्रह्म. त्वम पदाचा वाच्य कोण? जीव. त्वम पदाचा लक्ष कोण? आत्मा. ह्याच्यामध्ये अशी हे पद सांगताय की तेच तू आहे. मग ह्याच्यामध्ये ईश्वर आणि जीवामध्ये एकता होणार आहे की ब्रह्म आणि आत्म्यामध्ये एकता होणार आहे? ब्रह्म आणि आत्म्यामध्ये एकता होणार आहे. बरोबर आहे? आणि कोणामध्ये एकता होणार नाही? वाच्यामध्ये एकता होणार नाही. वाच्य कोण आहे? जीव. आणि तिकडे कोण आहे? ईश्वर. हे भिन्नच आहेत ना. काय ईश्वराशी आपण बरोबरी करू शकतो का? जीव नाही करू शकत ना, है ना. ईश्वरा तुच्छा रडत राहूत आहे. कोण? सदा जेव्हा बी कधी घेता, कधी स्वामीजी आनंदात आहोत असं म्हणणारच नाही. स्वामीजी हे दुखत आहे, स्वामीजी ते दुखत आहे, स्वामीजी तसं झालंय, स्वामीजी ते गेलं, स्वामीजी जावई गेला, मुलगी गेली, मुलीला किती दिवस झाले स्थळच येत नाही, मुलाला किती दिवस झाले, कितीतरी प्रयत्न केलाय, परीक्षेत पासच होत नाही, परीक्षेत पास झालं तर नोकरीच लागत नाही, नोकरी लागत झालं तर लग्नच होत नाही,
लग्न झालं तर मूलच होत नाही, मूलच झालं तर वेळच झालं, किती गोष्टी येतात बघा. आणि या सगळ्या चिंतेनं तो काय असतो, ग्रस्त होतो. आणि मूल झालं तर बापाला मारतो, बापाला मारतो. तर त्या आघाताने बापाने काय प्राणच सोडून दिला, होय ना. या अशाच गोष्टी असतात सगळ्या. आणि ईश्वर तर सदैव सगळ्याचा शास्ता आहे, शासन करणार आहे, बरोबर आहे. या दोघांमध्ये कधीही एकजूट होऊ शकत नाही, कधीही हात मिळवू शकत नाही, कधीही एकत्र येऊ शकत नाही. मग काय, मग कोणामध्ये एकजूट होणार? अशी पट सांगते की तो आणि तू एकच आहेस. मग ते एकत्व कोणामध्ये होणार? ब्रह्म आणि आत्मामध्ये होणार. म्हणजे तत्पदाच्या लक्षामध्ये आणि त्वम पदाच्या लक्षामध्ये एकत्व होणार. बरोबर आहे. इथपर्यंत आला आपण. तत्पद लक्षात ब्रह्म म्हणतात. ह्या आता लक्षात आलं का? त्वमपद लक्षात आत्मा म्हणतात. ईश्वराचा साक्षी. ईश्वर कोण? तत्पद वाच्य वरल्या. ईश्वर कोण? तत्पद वाच्य. त्याचा साक्षी कोण? तत्पदाचे लक्ष आहे. आणि जीव साक्षी. जीवाचा साक्षी कोण आहे? त्वम पदाचे लक्ष आहे. व्यष्टी आणि समष्टी संघात ही उपाधी आहे. उपहित कोण? चैतन्य. जीव आणि ईश्वर साक्षी आहे. व्यक्ती आणि समष्टी संघ उपहित चैतन्य. हे काय? जीव आणि ईश्वराचे साक्षी आहे. कोणाचे? जीवाचा साक्षी, ईश्वराचा साक्षी कोण आहे? व्यक्ती उपाधी, समष्टी उपाधी, संघात उपहित चैतन्य. चैतन्य हे काय? जीव पदाचं साक्षी आहे, ईश्वर पदाचं साक्षी आहे. कोण? चैतन्य. कौन सा चैतन्य? व्यक्ति समष्टि संघात से, संघात ज्याची उपाधी आहे असं चैतन्य म्हणजे कोण? ब्रह्म. आणि तिकडे कोण म्हणणार? आत्मा. हा काय? ईश्वर जीवेश्वर साक्ष. विशिष्ट जीव आणि जीव विशिष्ट आहे आणि ईश्वरही विशिष्ट आहे. यांची एकता घडत नाही ना. माया विशिष्ट कोण आहे? माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर. लिया खाली. माया विशिष्ट चैतन्य विशिष्ट चैतन्य ईश्वर. अविद्या विशिष्ट चैतन्य, विशिष्ट चैतन्य कोण? जीव. हे सगळं समजावून सांगितलं. यांची एकता घडत नाही. काय? समष्टि विशिष्ट चैतन्य, व्यष्टि विशिष्ट चैतन्य. समष्टि विशिष्ट चैतन्य ईश्वर असतो, व्यष्टि विशिष्ट चैतन्य जीव असतो. या दोघांना विशिष्ट चैतन्य म्हणतात. या विशिष्ट चैतन्याची एकता कधीही घडत नाही. बरोबर आहे. कारण ते विशिष्ट आहे.
आता बघा, दोन झाले ना, साक्षी चैतन्य आणि विशिष्ट चैतन्य हे झाले ना. लक्षात आलं का? काय? साक्षी चैतन्य आणि विशिष्ट चैतन्य. विशिष्ट चैतन्य वर ईश्वर, खाली जीव. साक्षी चैतन्य वर ब्रह्म, खाली आत्मा. लिहा, खाली लिहायचंच होतं. साक्षी चैतन्य, ब्रह्म आणि आत्मा. विशिष्ट चैतन्य, ईश्वर आणि आत्मा. माया विशिष्ट चैतन्य ईश्वर, अविद्या विशिष्ट चैतन्य जीव. देहाला मन बुद्धी सगळ्याला धरून राहिला तर तू कोण बनतो? जीव बनतो. आणि याला त्यागलं तो कोण बनतो? आत्मा बनतो. बरोबर आहे ना? तुम्ही हे नको ते धरून राहिलात की तुम्ही जीवच बनणार आहे. आणि हे गबाळ सोडून दिलं की तुम्ही शुद्धाला मिळून जाता. तर संत काय सांगतात? संताचं काम काय? जीवाचं हे गबाळ ओरबडून काढणं आणि त्याला सांगायचं तू मुक्तच आहेस रे, ब्रह्म आहेस रे, जाते कडे. कशाला अडकून राहिलायस? रडतोय, झडतोय, ओरडतोयस, कणतोयस, कुथतोयस. मंचकराव वारले, बातमी कळली. त्या दिवशी सतीश महाराज माझ्याकडे जाणार. आता कसं काय होणार? मग म्हटलं कार्य हे कोणाचं कार्य आहे? देवाचं. देव करेल, देवाचं कार्य आहे, देव करेल. कोणीतरी देईल, नाही तर काय करू, नाही तर सगळ्यांना मुरमुरे वाटू. काय त्याचं एवढी कशाला चिंता करत बसायची? तर कोणी ना कोणीतरी केलंच का नाही? शेवटी केलं ना. थोडे पैसे राहिले, भरावे लागले आम्हाला, बरं. पण 8 दिवसांनी ज्याचा विचार करावा लागेल, ते 8 दिवसाच्या पूर्वी विचार करून आजचा आनंद आपण नष्ट करतो का नाही करतो? सांगा, करतो की नाही? ताईचं म्हणणं असेल असं कसं स्वामीजी, अगोदरपासून विचार केला नाही तर ऐन वेळेला काय करणार? धावपळ होणार की नाही होणार? बरोबर आहे. जीवाला तसाच विचार करावा. पण अविद्येपासून जे मुक्त झालेले आहेत ते विचार करत नाही. कारण जसं येईल तसं बघूया ना. काय आज आनंद आहे ना, आजच्या दिवस आनंद आहे ना, तो भोगू ना. ज्या दिवस होईल त्या दिवशी बघू. 10 दिवसाचा विचार आज करण्यामध्ये काय आहे? तरी प्रयागताई म्हणणार ऐन वेळेला काय करणार? चला, जीव साक्षीचा आणि ईश्वर साक्षीचा उपाधी भेदामुळेच भेद आहे. कोणाचा? जीवाचा साक्षी कोण आहे? आत्मा. त्याची उपाधी कोण आहे? अविद्या आहे ना. आता ईश्वराचा साक्षी कोण? ब्रह्म. त्याची उपाधी कोण? माया. लिहा, लिहिण्याचं काय लिहिल? छान.
जीव साक्षी, आत्मा कोण? जीवाचा साक्षी कोण? आत्मा. त्याची उपाधी अविद्या. लिहा. ईश्वर साक्षी कोण? खाली लिहा. ब्रह्म. त्याची उपाधी कोण? माया. तर जीव साक्षी कोण होतो? ब्रह्म. जीव साक्षी कोण होतो? आत्मा. आणि ईश्वर साक्षी कोण होतो? ब्रह्म. या दोघांचा भेद कशामुळे? उपाधीमुळे. पुढे लिहिलेलं आहे बघा की, उपाधीमुळे भेद आहे. ते स्वरूपाने एकच आहे. लिहा, अधोरेखा करा. जसा घटाकाश आणि मठाकाश यांचा उपाधी भेदा वाचून स्वरूपात भेद नाही. कोणाचा? घटाकाश आणि महाकाश. मठाकाश यांच्या उपाधी वाचून स्वरूपात भेद नाही. उपाधीमुळे भेद आहे, स्वरूपात भेद नाही. तसा आत्मा आणि ब्रह्म यांचा व्यष्टी समष्टी उपाधी भेदा वाचून भेद नाही. व्यष्टी कोण? अविद्या. समष्टी कोण? माया. वर लिहा पटापट. व्यष्टी कोण? अविद्या. समष्टी कोण? माया. या उपाधी भेदा वाचून भेद नाही. म्हणून ब्रह्म आणि आत्मा एक वस्तू आहे. ब्रह्मच्या शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूप आहे.